हाय एव्हरीवन, तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे, ज्याचं नाव आहे डेली व्लॉग अँड देसी फ्लेवर्स. आज सुट्टीचा दिवस. मग दिवसाची सुरुवात आज आम्ही ठरवलं निसर्गाच्या सानिध्यात राहून करूयात आणि खरंच इतकं मनमोहक दृश्य होतं. अशी आजच्या दिवसाची आम्ही सुरुवात केली रंगीबेरंगी फुलांच्या सानिध्यामध्ये राहून. सकाळी सकाळी कोवळं ऊन, पाखरांचा चिवचिवाट आणि इतकी रंगीबेरंगी फुले, हलकीशी थंडगार हवा. खरंच इतकं छान वाटत होतं सकाळी सकाळी. शिवचा मूडही अगदी फ्रेश होता आणि तो स्वतःहून सगळी खेळणी खेळत होता. दिवसेंदिवस शिवमध्ये प्रगती होतीये. मग आम्ही इकडे मॉर्निंग वॉक वगैरे थोडासा केला. तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघतालच की शिवमध्ये किती प्रगती होतीये आणि तो जवळजवळ पूर्णपणे तो सगळ्यांमध्ये इन्व्हॉल्व व्हायला शिकायला लागलाय. मग पार्क बंद होण्याची वेळ आली, पण शिवचा काही मूड होईना घरी जाण्याचा. त्याला कसाबसा घरी आणला आणि आज पोह्यांचा नाश्ता केला होता. आज लंचमध्ये नॉनव्हेज न करता आज करायची होती कढी भात, ते पण वेगळ्या पद्धतीने. कशी ते तुम्हाला सांगते. बऱ्याच जणांची तक्रार असते की कढी फारशी उकळवल्यानंतर ती फाटते किंवा आमच्याकडून व्यवस्थित बनतच नाहीये. ताईनं या पद्धतीने करून बघा, कधीच कढी फाटणार नाही आणि अगदी टेस्टी खोबरं, जिरं, मिरची आणि लसूण आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे आणि मूठभर अगदी चण्याची डाळ घेऊन ती भिजत घालायची आणि त्याचंसुद्धा आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. वाटण अगदी बारीक आणि फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. मी ऑलरेडी दह्याचं ताक वगैरे करून घेतलं आहे. इकडे शिवची मस्ती चालली आहे, मी त्याला बघून हसत होते. चला मग फोडणी करूयात आपण. तेलामध्ये जिरा, मोहरी आणि कढीपत्त्याची चांगली फोडणी करून घ्यायची. मग त्यामध्ये आपण खोबऱ्याचं केलेलं वाटण अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. मग त्यामध्ये हळद घालायची आणि अजून एकदा परतून घ्यायचं. मग चण्याच्या डाळीचं वाटणसुद्धा घालायचं आणि ते सुद्धा चांगलं परतून घ्यायचं. हे सगळं मिश्रण अगदी मंद आचेवर तेल सुटोस्तवर त्याला चांगलं परतून घ्यायचं. मग त्यामध्ये आपण जे दह्याचं ताक केलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि आपल्याला जेवढी क्वांटिटी पाहिजे कढीची तेवढं त्यामध्ये पाणी मिक्स करायचं आणि वरतून कोथिंबीर घालायची. सगळी कढी एकत्र करून मग ही जवळजवळ मंद आचेवर 15 मिनिटं उकळू द्यायची. काही मैत्रिणी कढी फाटते म्हणून अगदी शेवटी मीठ वगैरे घालतात, तर तसं काही करायची गरज नाही. तुम्ही त्यामध्ये मीठ लगेच घातलं तरी चालतं आणि 15 मिनिटं हिला छान उकळू द्या, शिजू द्या. एकदम टेस्टी, अप्रतिम आणि भन्नाट अशी कढी लागते. अशा रफ अँड टफ पद्धतीने तुम्ही कढी केली तर तुमची कढी कधीच फाटणार नाही, एकदम टेस्टीच लागणार. नक्कीच करून बघा ताई तुम्ही ही कढी. आम्ही सगळे कढी भातच खाणार होतो, पण सासूबाईंना कढीसोबत भाकरीसुद्धा आवडते. मग मी त्यांच्यासाठी एक भाकरी केली आणि त्यांनासुद्धा ती खूप छान आवडली. शिवच्या पप्पांसाठी आणि माझ्यासाठी आम्ही कधी कधी करतो, पण आमचं जरा जेवण जास्त झालं होतं. पोहे वगैरे खाण्यामध्ये आले होते, त्यामुळे आम्हाला जास्त भूक नव्हती आणि संध्याकाळी नॉनव्हेज होणार होतं, त्यामुळे आज हलकं जेवायचं होतं दुपारी. मग भात वगैरे तयार झाला होता, सगळ्यांना जेवायला वगैरे वाढलं. मस्त कढी, भात आणि गवारीची भाजीसुद्धा होती, भाकरी. जेवण झाल्यानंतर शिवचे पप्पा आणि आम्ही थोडं अंगणामध्ये फेरफटका मारायला गेलो. थोडं झाडाच्या साईडला वगैरे तिथे गेलो. हळूहळू झाडांची पानगळती होतीये म्हणून दिवसातून अंगणामध्ये 2 ते 3 वेळा तरी केअर काढणं होतं. ह्या झाडांची सुद्धा कटिंग करायची आहे. हळूहळू आता ते सुद्धा काम होऊन जाईल. चला, असं जोपर्यंत या झाडांना चैत्रपालवी फुटत नाही तोपर्यंत हे केअर काढण्याचं काम असं चालू राहणार आहे. आता जवळजवळ उन्हाळा चालूच झाला आहे, त्यामुळे थंडीत काढलेल्या काही ब्लँकेट होत्या त्यासुद्धा वॉश करून टाकल्या आणि चांगल्या एकदम कडकडीत अशा वाळून झाल्या होत्या. त्यामुळे म्हटलं आता घडी घालून आणाव्यात आणि त्यांना आपल्या ठेवून टाकाव्यात. रविवारी दुपारी मात्र जेवण झाल्यानंतर सगळे घरातले आराम करतात आणि मस्तपैकी सगळ्यांचा आराम वगैरे करून झाला होता. शिवसुद्धा उठला होता. मग चहा पाणी वगैरे झालं आणि मग यांनी प्लॅन केला की बाहेर जाऊयात लाँग ड्राईव्ह करायला. मग आम्ही तिघंही गेलो 2 व्हीलरवर लाँग ड्राईव्हसाठी. लाँग ड्राईव्हसाठी निघालो आहे खरं, पण जाता जाता मग डिसाईड झालं की कुठं जायचं. मग आम्ही गेलो रावेतला एका चौपाटीवर. मग छान तिथं आम्ही मस्तपैकी डोसा वगैरे खाल्ला आणि शिवला ज्यूस वगैरे पाजला, पाणीपुरी खाल्ली. मग पुन्हा आम्हाला घरी यायचं होतं. घरी येऊन स्वयंपाक करायचा होता. येता येता मग आमच्या शिवला दिसलं खेळणीचं दुकान. अरे बापरे! मग इथून शॉपिंग न करता जाणे म्हणजे आमच्यासाठी शिक्षा.
मग त्याचे पप्पा त्याला म्हटले, "घे बाबा, एकदाचं तुला काय खेळणं घ्यायचंय ते घे." आणि तो स्वतःहून सगळे खेळणे बघत होता. खरं सांगू त्याला प्रत्येक गाडीचं नाव माहिती आहे. ते आम्हाला सुद्धा माहिती नाही. तो आम्हाला सांगतो. तो ट्रेमधली एक-एक गाडी उचलून आम्हाला दाखवत होता आणि प्रत्येक गाडीचं नाव सांगत होता. तर तिथले आजूबाजूचे सगळे लोक त्याला बघत होते आणि त्याचं कौतुकसुद्धा करत होते. एकदाची त्याची गाडी घेऊन झाली, मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मला नॉनव्हेजचा स्वयंपाक करायचा होता. मग असा सगळा स्वयंपाक वगैरे केला, जेवण वगैरे झालं. मग आम्ही अंगणात जाऊन गप्पा मारत बसलो. तोपर्यंत इकडे लहान मुलांचा सगळा गोंधळ चालला होता. त्यात शिवसुद्धा तुम्हाला इन्व्हॉल्व होताना दिसतोय. हा तर होता आजचा आमचा असा स्पेशल संडे. भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचं एक कमेंट मला पुढे खूप मोटिवेट करेल. तोपर्यंत बाय.